नमस्कार, कदम किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोबीची वडी। जशी कोथिंबीर वडी करतो, आळूची वडी करतो, तशीच आज कोबीची वडी करायची। कारण लहान मुलं कोबी सहसा खात नाहीत, निदान अशा प्रकारे तरी त्यांच्या पोटात जाते, त्यामुळे कोबीची वडी करूया। इथे आपण साहित्य बघूया। कोबी असा बारीक चिरून घेतलेला आहे, बेसन आहे, तांदळाचं पीठ आहे, इथे लाल मसाला, हळद, हिंग, सफेद तीळ आणि याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कारण तिखट आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं, त्यामुळे हिरवी मिरची याच्यामध्ये वाटून घ्यायची आणि मीठ आणि पाणी। आणि इथे मी आता हे टोपामध्ये पाणी उकळी यासाठी ठेवलेलं आहे, कारण ही वडी पटकन होते करून, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एका साईडला हे पाणी उकळत ठेवलं तरी चालेल। आपण सगळं साहित्य घालून घेऊया याच्यामध्ये। बेसन लागेल तर नंतर घ्यायचं परत। हा कोबी आता अर्धा किलो घेतलाय मी, त्याच्यामुळे आधी 3 चम्मच टाकून घेऊया, लागलं तर वाटलं तर परत टाकू शकतो आपण। तीळ सगळे घालून घ्यायचे। मीठ आपल्याला वाटलं थोडं कमी आहे तर आपण थोडंसं आधी टेस्ट करून बघायचं आणि नंतर परत टाकू शकतो। आधी हे जे आलं लसूण आणि आपण मिरची वाटली त्याचा ओलावा आहे त्याच्यामध्येच हे पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तरच पाणी टाकायचं। अशा प्रकारे इथे मी हे सर्व पीठ असं मळून घेतलं आहे। पाण्याचा वापर मी अजून केलाच नाही आहे, ते कारण तो थोडासा ओलावा होता कोबीमध्ये, त्याच्यामध्येच हे मळून झाले पूर्ण। जसे आपण कोथिंबीरीच्या वड्या केल्या होत्या, मी मला लास्ट टाइम दाखवलं होतं ना, तसेच हे रोल करून घ्यायचे लहान लहान। पाण्याला बघा उकळी आलेली आहे, पण याच्यावरती चाळण ठेवून घेऊया। छोटे छोटे असे रोल करून घ्यायचे, लहानच करायचे की आतमध्ये शिजतात चांगले। इथे आता अर्धा किलो कोबीचे हे 3 रोल असे तयार झाले। आता आपण हे झाकून घेऊया आणि 10 मिनटं ते 15 मिनटं याला वाफवून घेऊया। इथे 10 मिनिट होऊन गेलेत, आता आपण हे शिजले का बघूया। सुरीच्या सहाय्याने बघायचं, टूथपिक किंवा सुरी, हे बघा इथे चिकटलेलं नाही आहे, याचा अर्थ हे शिजलेलं आहे पूर्ण। आता आपण हे थंड होण्यासाठी गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायचं। इथे कोबीची वडी पूर्ण थंड झाली आहे, आता आपण याचे छोटे पीस करून घेऊया। तेल तापलं इथे, छान तेल तापून द्यायचं आणि एकदम लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं। मी करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाल्लं तरी पण छान लागतं। अशा प्रकारे कोबीची वडी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की करून बघा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।